शिरपूर येथून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। शिरपूर तालुक्यात आगीच्या दुर्घटनेमध्ये गाय व घोड्याचा होरपळून मृत्यू झालाय। पारशीपाड्यात ही भीषण आग लागली असून या आगीमुळे खळबळ माजली आहे। गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी मात्र ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे। मात्र शेतकऱ्यांच्या या आगीत मोठे नुकसान झाल्याचं समजते आहे। शिरपूर तालुक्यातील पारशीपाडा येथे दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एक घर पूर्णपणे जळून खाक झाले असून या दुर्घटनेत एक गाय व लग्न समारंभासाठी वापरला जाणारा घोडा होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। तसेच अन्य जनावरे गंभीररित्या भाजली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं समजते आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजू तुळशीराम पावरा यांच्या शेतातील लाकडी घराला अचानक आग लागली। सध्या सुरू असलेल्या कडक उन्हामुळे आणि घर लाकडी असल्याने आगीने काही क्षणात विकराळ रूप धारण केले। घराजवळ वीट भट्टी असल्यामुळे सुरुवातीला धुरामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मात्र प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या भीषण आगीत एक गाय आणि एका घोड्याचा जागीच मृत्यू झालाय, तर म्हैस व वासरू गंभीररित्या भाजले आहेत। याशिवाय पीव्हीसी पाईप, ठिबक नळ्या तसेच इतर शेतीसाठी लागणारे साहित्यही आगीत जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली। दरम्यान सरपंच दिलीप पावरा यांनी प्रशासनाला या घटनेची माहिती दिली असून पंचनामा सुरू करण्यात आलाय। तसेच जखमी जनावरांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। माझे वडील राजू तुळशीराम पावरा, पारशीपाडा यांचं काल 2 वाजे सुमारे काही शॉटमुळे काही इथं काही थोडं लागलं असेल ते कोणाला करणार नाही ते, पण शॉट लागल्याने एवढं इथून नुकसान झालेलं आहे। घोडा होता, 4-5 लाखाचा घोडा होता आणि 4-5 वर्षाची गाय होती। ती तिथं जागावरच जोडून गेली आणि एक म्हैस आहे, ती पण जखमी जास्त आहे, पण त्याला डॉक्टरांनी वाचवलेलं आहे। अजून पाईप वगैरे सर्व इथं काय पाईप वगैरे पण होते, ते पण जाळले गेले आणि लाकूड सगळं, आणि कोंबडे होते, ते कोंबडे पण एखादे गेले असं वाटतं।